काय झालं साहेब? हवालदार, तुम्हाला आवाज ऐकू येतोय? कसला आवाज असेल? कुत्र बित्र एवढत असेल. कुत्र नाही हवालदार, हा माणसाचा आवाज आहे. हा? खाली उतर. कुठून येतोय आवाज? लक्षा लक्षा लक्षा, अरे काय झालं तुला? तू इथे कसा पडलास? मी जिवंत आहे का? जिवंत आहेस तू लक्षा, पण तू इथे कसा पडलास? झाडावरनं खाली पडलो. झाडावरती काय करत होतास तू? जीव मुठीत घेऊन, फांदी मुठीत घेऊन लपून बसलो होतो. सरपंच पाहिलं त्या टकलू हैवानानं नुसतं झपाटलंय त्याला. अहो देवाच्या पत करत सांगतो, टकलू हैवान माझ्या माग लागलाय. टकलू हैवान आपल्या गावात आहे. सरपंच खून कचाट टकलू. ए काहीतरी बनवू नकोस. अरे सरपंच गावात तरी आहेत का? देवपूजेसाठी उशिराने गावात आले तेव्हा टकलू हैवान त्यांना गाठलं आणि त्यांचा खून केला. कचाट. लक्षा, तू खरं सांगतोय? आई शपथ खरं सांगतोय. या कॅमेऱ्यात त्याचे फोटो काढून ठेवलेत बघा. हा, जणू काय त्यानं तुला सांगितलं होतं मी खून करतो, तू फोटो काढ म्हणून. तुम्ही गप्प बसाव, मध्ये मध्ये बोललं का सारखं? महेशराव, या कॅमेऱ्यात खून आहे आपल्या ते फोटो आहेत. सासरे बुवा, गंगीला सांगा लक्ष काय तुला परत दिसणार नाही. चाललो. खून टकलू हैवान सरपंच. लक्षा, जय श्रीराम. लक्षा लक्षा लक्षा. ओ माय गॉड. कचाक लागे काय? चांगला होता विचार. हवालदार, उचला त्याला. साहेब आणखीन दोघांना बोलू? अहो, तो मेलेला नाही, त्याला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला पाहिजे. उचला. मेला नाही म्हणजे अजून काय पाटला सोडत नाही हा. टकलू हैवानाचा चेहरा, टकलू हैवानाचा चेहरा आजपर्यंत कुणी सुद्धा पाहिला नव्हता. पोलिसांच्या रेकॉर्डला फोटो सुद्धा नव्हता कधी. पण त्या हराम्यानं आज माझा फोटो काढला. टकलू हैवानाचा फोटो. होय उस्ताद, तो बी खून करतानाचा फोटो. म्हणजे समजा पुरावाच पोलिसाच्या हाती घावलाय. लुका, तो पुरावा पोलिसांच्या बापाला सुद्धा सापडणार नाही कधी. सगळी दुनिया उलटी पालटी करीन आणि त्या पोराला शोधून काढीन. आणि मग दोन्ही खलास. तो पोरगा आणि तो पुरावा. काय? आई टकलू सरपंच. टकलू. गंगा गंगा. येस प्लीज. गंगा, तू इंग्रजी कधीपासून बोलायला लागलीस गंगा? भूत भूत भूत. गंगा भूत. मी गंगा नव्हे, यमुना आहे. यमुना जळी खेळू खेळ कन्हैया. अहो, मी नर्स आहे. नर्स? मग आमच्या प्रेस मध्ये काय करता? अहो, ही प्रेस नव्हे, हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल? हो. आता कसं वाटतंय तुम्हाला? गारगार वाटतंय. असं वाटतं एअर कंडिशन मध्ये. माझ्या पायाची कंडिशन अशी काय झाली? अहो, कंडिशन नव्हे, पायाला बँडेज बांधले. बँडेज म्हणजे माझा पाय मोडला की काय? असं काय करताय? डॉक्टर येतील आता. लक्ष. काय यमुना? काय झालं रे? काय झालं? लागलं तुला? पायाचा चुरा करशील ना माझ्या? अरे पाय का हातात काढून देते का? अरे काय झालं रे? हे माझ्या बाळाला घराबाहेर काढलं म्हणून पाय मोडून घेतलास होय रे? नाही ग सरपंच. टकलू हैवान. पुन्हा आहेस का तुझा टकलू हैवान? माझे तुम्ही सांगा बघू ह्याला. लक्षा रे, बेड्यासारखं काय करतोस तू? अहो नाहीतर काय, रातच्याला पळतोय काय, थरथर कापतोय काय? तुमचा विश्वास नाही बसणार माझ्यावर, माहितीये मला. मी थापा मारतो असं वाटतं ना तुम्हाला, पण माझा कॅमेरा नाही थापा मारायचा. येऊ दे महेशला, दाखवेल तुम्हाला फोटो ना तेव्हाच कळेल. फोटो घेऊन आलोय मी. महेश ये 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 ये. आता तुम्हाला बरोबर पटेल. 100. दाखवा दाखवा. हे घे तुझे फोटो. हे बघ हे बघ हे बघ हे फोटो. हे बघ फोटो. तूच नीट बघून घे ना. मीच काढलेत फोटो, मीच काय बघायचे. बघ किती सुंदर आहेत फोटो. मी आई शपथ फोटो काढले होते. आता आठवलं. त्याला बघितल्यावर मी घाबरलो आणि माझा थरथराट झाला. त्यामुळे कॅमेरा हल्ला आणि असे फोटो आले. साहेब,
काय झालंच नाही तर फोटोत येईल तरी कसं? नाही नाही अहो साहेब मी खरं सांगतो आई शपथ अहो सरपंचाचा खून झाला हो मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय तुम्ही असं करा सरपंचाच्या घरी जा तुम्हाला त्याची डेड बॉडी सापडेल जाऊन बघा ना प्लीज आम्ही तिथेही जाऊन आलो पण सापडेल डेड बॉडी नाही लक्षा डेड बॉडी नाही की तुझ्या फोटोत टकलू हैवानी नाही अहो मी खरंच सांगतो काही झालेलं नसताना तू टकलू हैवान हैवान का करतोय समजत नाहीये मला उमा तू समजायला आय हॅव हॅड इनफ ऑफ दिस फुलिशनेस अहो, पण 100 साहेब. चला अहो माझा वय, वय. ऐका. ए गंगे तू बी चल आमच्या बरोबर अहो, चल. माझा ऐका. अगं, महेश इडा पिडा टळो बापरे. अमंगळ दुर्पळो टकलू हैवाना सोड र माझ्या लक्षाला. अगं तसं काय नाहीये माझं आई गंगे! अगं माझं आई आले, गंगे आले. गंगे महेश. गंगो. हे उमा उमा तू तरी माझ्यावर विश्वास ठेव अगं मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले सरपंचाचा खून होता ना हो अरे मग महेशला कसं तिकडे प्रेत सापडलं नाही? तेच कळत नाही तू जाऊन बघ ना माझ्यासाठी प्लीज प्लीज लक्षा तू खरं सांगतोय? आई शपथ खोटं नाही सांगत अगदी खरं? हो ठीक आहे मग मी जाऊन बघते. हो. तू काय काळजी करू प्लीज प्लीज अरे पण मी काय म्हणते महेश लक्षात एवढं जीव तोडून सांगतोय तर त्यात नक्की काहीतरी तथ्य असलं पाहिजे नाही का? तुला हे लक्षाचं वारं लागलं वाटतं. पण मी काय म्हणते तिकडे जाऊन खात्री करून घ्यायला काय हरकत आहे? कम ऑन उमा मी स्वतः तिथे जाऊन आलो. तिथे बॉडी नाहीये का रक्ताचे डाग सुद्धा नाहीयेत. पण तिकडे तिकडे कुठेतरी गेलं असेल. हं? अरे हसतोस काय? अगं असू नाही तर काय करू. प्रेत उठून इकडे तिकडे जाऊ शकतं का उमा? नसू दे पण तरीही मी जाऊन प्रेत शोधणार आहे. तू येणार आहेस का माझ्या बरोबर? काही उपयोग नाही. तिथे प्रेत सापडणार नाही किंवा टकलू हैवान मिळणार नाही. तुझ्या त्या मूर्ख भावाच्या बातमीमुळे मुंबईहून मी इथे आलो. काय उपयोग झाला? इतके दिवस वाया गेले ना माझे. अच्छा म्हणजे इथे थांबायला लागलं ह्याचं बरंच दुःख झालेलं दिसतंय. हो ना किती दिवस फुकट गेले. ठीक आहे मग यापुढे क्षण सुद्धा फुकट घालवू नको समजलं? हं? उमा हं. सरपंचांचं प्रेत. म्हणजे लक्षात बोलत होता ते सगळं खरं आहे. येस म्हणजे तो टाकलू हैवान. अरे बापरे. गॉड उमा कम ऑन. अरे पण महेश on. पण त्या प्रेताचं काय? अगं जाताना टोंड्याला सांगू ते करतील पंचनामा. तू गाडीत बस. वी मस्ट गेट गोइंग. महेश उमा तो टकलू हैवान खरोखरच लक्षाच्या मागावर असेल तर लक्षाचा जीव धोक्यात आहे. अरे बापरे चल लवकर. क्या हुआ कैसे हुआ बघू काय होतंय तुम्हाला. हे बघा एक इंजेक्शन देतो मग बरं वाटेल तुम्हाला. पाय दुखतोय डॉक्टर काही काळजी करू नका तुम्ही. अहो मी डॉक्टर आहे. मी डॉक्टर आहे. डॉक्टर आहे हळू 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 अहो अगदी फुल्या होत आहेत आपल्याला उशीर तर झाला नसेल ना? आय होप नॉट. उमा कम ऑन. रूम मध्ये तुम्ही डावीकडे तिकडे 11 नंबर. नक्की रूम नंबर 11 का?
अरे हो मला माहितीये इथून इथून पुढे गेल्यावर ओके तू जा इथून. नाही महेश मी तुला सोडून जाणार नाही. माझं ऐक, तू जा इथून. महेश मी तुला सोडून मुळीच जाणार नाही. मागे राहा. फटाके दिवाळी आली की काय इंडिया जिंकली असेल कधी नव्हे ती. वाजवा वाजवा जोरात वाजवा. अरे वा डॉक्टर लोक पण खेळतात फटाके. फटाके हॉस्पिटलमध्ये फटाके खेळतात. ऑपरेशन कधी करतात? वस्ताद तुम्ही ह्याच्याकडे बघा, मी त्याला खतम करून टाकतो. डिजाओ फटाके वाजतायत, नवीन असतील. डॉक्टर या 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 हॉस्पिटलमध्ये सगळे डॉक्टर टकले दिसत आहेत. कंपल्सरी केलं वाटतं. काय सरपटे डॉक्टर सरपट आहे कशाला? हातात सुरी सफरचंद कापायला. खाल्लं दाणी. जमाली अरे तू जाऊ दे आधी लक्षाकडे चल. अहो तुम्ही उठताय कशाला? म्हणजे तू त्या टकलू हैवानापैकी तर नाही? काय करताय? महेश 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 लक्षा तू ठीक आहेस ना? हा महेश आला नसता तर माझं काय झालं असतं? आय एम रिअली सॉरी लक्षा. तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. नशीब एवढ्या लवकर तरी विश्वास ठेवलास. आता तो टकलो हैवान मला कधी फुस करेल सांगता येत नाही. डोंट वरी माय फ्रेंड, तुझी जबाबदारी आता माझ्यावर आहे. तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.